माझं नाव मीनू आहे. मी आणि माझी मोठी बहीण राधा. आम्ही दोघी बहिणी आमच्या आईवडिलांची दोनच अपत्य होतो. आमचा कोणी भाऊ नव्हता. म्हणून आम्हाला नेहमी लोकांच्या टोमण्यांना सामोरं जावं लागायचे. आम्ही ज्या गावात राहत होतो तिथल्या लोकांचा दृष्टिकोन खूप संकुचित होता आणि कदाचित याच विचारांनी आमच्या आईवडिलांनाही जखडून ठेवले होते. तरीसुद्धा त्यांना आमच्याबद्दल प्रेम होतं. त्यामुळे ते आमच्यावर फार अन्याय करत नसत. पण गावकऱ्यांनी मात्र याचा भरपूर फायदा घेतला. जेव्हा आम्ही दोघी बहिणी घराबाहेर पडायचो तेव्हा लोक टोमणे मारायचे आणि म्हणायचे, माहिती नाही कुठून बला आली आहे. यांच्या तर घरात कोणी मुलगाच नाही, फक्त 2 मुलीच आहेत. मुलींनीच अपशगुन आणला आहे. जर त्या शुभ असत्या तर मुलगाच झाला असता. आमचे आईवडील गावकऱ्यांच्या या विचारांसमोर हतबल होते आणि त्यांच्या बोलण्यामुळे आमच्यावर राग काढायचे. पण आम्ही त्यांना फारसं मनावर घेतले नाही. आम्ही आमच्या शिक्षणात मनापासून लक्ष केंद्रित केले होते, कारण आम्हाला मोठं अधिकारी बनून दाखवायचे होते की मुलगी ही मुलांपेक्षा कमी नाही. गावात मुलांना सर्व सुविधा उपलब्ध होत्या. त्यांना हवं ते करण्याची मोकळीक होती. पण मुलींना कुठलीच स्वातंत्र्य मिळत नव्हते. जर एखाद्या मुलीने चुकून डोक्यावरची ओढणी काढली तर तिला बिघडलेली ठरवले जात होते. मात्र शिक्षणाच्या बाबतीत गाव काहीच चांगले होते, कारण मुलींना शिक्षण घेण्यात अडथळा आणला जात नव्हता. त्यामुळे आम्ही दोघी बहिणी अभ्यासात मन लावायचो, कारण आम्हाला ठाऊक होतं की चांगले शिक्षण घेतल्याशिवाय आम्ही लोकांच्या बोलण्याला उत्तर देऊ शकत नाही. आता मी 12वीत पोहोचले होते आणि माझी मोठी बहीण राधा कॉलेजला जायची. शहरातले कॉलेज होते, त्यामुळे तिथल्या मुली चांगले कपडे घालून जायच्या. शहरातल्या लोकांचा दृष्टिकोन उंच होता, त्यामुळे ते सर्व प्रकारच्या सुखसुविधांचा आनंद घेत असत. पण माझी बहीण मात्र खूप साधी राहायची. ती कॉलेजला जाताना नेहमी डोक्यावर ओढणी घालून आणि सलवार कुर्ता घालून जायची. त्यामुळे तिच्या वर्गातल्या मुली तिचा उपहास करायच्या आणि तिला बहीणजी म्हणायच्या. पण राधाला याची काहीही फिकीर नव्हती, कारण तिला माहीत होते की ती कशी आहे. असेच दिवस चालले होते. मात्र काही दिवसांपासून माझ्या बहिणीसोबत काही विचित्र घटना घडत होत्या. रात्री 12 वाजल्यानंतर ती अचानक उठून बसायची आणि स्वतःच्या नखांनी स्वतःच्या शरीराला ओरखडायला लागायची. तिचे केस विस्कटलेले असायचे आणि ती घाणेरड्या पद्धतीने आरडाओरड करायची. आई वडील आणि मी तिला सावरायचा खूप प्रयत्न करायचो, पण खूप कष्टानंतरच ती शांत व्हायची. काही वेळाने ती पुन्हा झोपून जायची, जणू काही घडलंच नव्हते. आम्हाला कळत नव्हते की तिला रात्री असं काय होते. हे समजून घेण्यासाठी मी एक रात्री तिच्या खोलीत लपून बसले. शेवटी राधाच्या सोबत असं काय होते हे आम्हाला काहीच समजत नव्हते. घाबरून आम्ही खूपच चिंतेत होतो, कारण आम्हाला तिला घराबाहेर जाऊ देण्याची भीती होती. आमचे गाव पूर्णपणे अंधश्रद्धेने भरलेले होते. जर गावातल्या लोकांना कळाले असते की राधा अशा विचित्र गोष्टी करते, तर त्यांनी यावरून काय काय गोष्टी केल्या असत्या ते सांगता येणार नाही. एवढंच नाही तर कदाचित त्यांनी आम्हाला गावातून बाहेर सुद्धा काढून टाकले असते. गावात अशी समजूत होती की जर कोणावर भूत पिशाचाचं सावट असेल तर त्यांना गावाबाहेर हाकललं जातं. आम्हाला हे सर्व माहिती होते, त्यामुळे आम्ही ही गोष्ट लोकांसमोर येऊ नये यासाठी प्रयत्न करत होतो. पण आम्हालाही कळत नव्हतं की राधासोबत नेमकं काय घडतंय. माझ्या आईवडिलांनी गावातल्या एका प्रसिद्ध सिद्ध बाबाला बोलावले. बाबाने राधाला पाहून सांगितलं की तिच्यावर काळ्या शक्तीचे सावट आहे आणि त्यावर इलाज करावा लागेल. वडिलांनी विचारलं की यावर किती खर्च येईल. बाबाने 1,00,000 रुपये मागितले आणि इलाज सुरू केला. काही झाडफूक केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता असं काही होणार नाही, कारण राधावरचे सावट दूर केले आहे. आम्ही घरी परत आलो, पण मला या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. माझ्या आईला मी स्पष्ट सांगितलं की बाबाचा चमत्कार बघितलात. त्याने पैसे घेतले आणि सांगितलं की काहीच होणार नाही, पण तरीही राधासोबत तेच घडत होतं. मी आईला समजवायचा प्रयत्न केला की आपण या गोष्टींना सामोरं जाऊन सत्य जाणून घेतले पाहिजे, नाहीतर लोक आपल्याला अंधश्रद्धेचे शिकार बनवत राहतील. पण माझी आई हे मानायला तयार नव्हती. असेच दिवस जात होते. एक दिवस वडिलांनी सुचवले की मीनू, तू राधासोबत झोप आणि बघ की नेमकं काय होतंय. मी एका रात्री राधासोबत झोपायला गेले, पण तिने मला खोलीबाहेर पाठवले. ती म्हणाली, मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करते. जर तू इथे राहिलीस तर आपले बोलण्याचे मन होईल आणि त्यामुळे माझ्या अभ्यासात अडथळा येईल. आम्ही नेहमी वेगवेगळ्या खोलीत झोपायचो, कारण आमच्या अभ्यासात लक्ष लागायचे नाही. जेव्हा आम्ही एकत्र बसायचो तेव्हा गप्पांमध्ये वेळ जायचा आणि त्यामुळे अभ्यासात व्यत्यय यायचा. म्हणून आम्हाला स्वतंत्र राहायला सांगितले होते. मी राधाचे म्हणणे मान्य केले आणि दुसऱ्या खोलीत झोपायला गेले. वडिलांनी मला विचारलं की मी परत का आले. तेव्हा मी त्यांना राधाचं कारण सांगितलं. त्यावर त्यांनी काही म्हटले नाही, फक्त बघूया पुढे काय होतंय असं म्हणाले. आता रोजच असं घडत होतं. सुरुवातीला जेव्हा अशा घटना घडायच्या तेव्हा आम्हाला खूप विचित्र वाटायचे, पण जेव्हा हाच प्रकार रोजचाच झाला तेव्हा आम्हाला त्याची सवय झाली. असं वाटायला लागलं की आता यावर काही करता येणे कठीण आहे आणि हळूहळू आम्हाला या गोष्टींची सवय झाली होती. पण मी थांबणारे नव्हते. मला शेवटपर्यंत जाणून घ्यायचे होते की माझ्या बहिणीच्या सोबत असं काय होतंय. मला खात्री होती
की माझ्या बहिणीला नक्कीच कुठली तरी समस्या आहे. ती अशा प्रकारे स्वतःच्या नखाने शरीराला ओरखडते. यामुळे तिलाही त्रास होतो. हे नक्कीच काहीतरी गंभीर आहे. कारण कोणताही व्यक्ती मुद्दाम असं स्वतःला त्रास देत नाही. पण शेवटी यावर उपाय कसा काढायचा याचा विचार करताना माझे डोकेच चालत नव्हते. तरीही मी हातावर हात ठेवून शांत बसू शकत नव्हते. कारण मला कळलं पाहिजे होते की शेवटी माझ्या बहिणीला काय त्रास होत आहे. एके दिवशी जेव्हा आईवडील अंगणात बसले होते तेव्हा मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना खूप समजावले की आपण राधाचे एका चांगल्या डॉक्टरकडून तपासणी करायला हवी. मी त्यांना सांगितलं की जर तिची ही समस्या वाढली तर तिचे आयुष्य बिघडेल. तिचे लग्नही अडचणीत येऊ शकते. सासरच्या लोकांसमोरही जर असं घडलं तर ते तिला स्वीकारणार नाहीत. मग लोक आपल्यावर आणखी हसतील आणि टोमणे मारतील. हे ऐकून आई म्हणाली, असे कोणतेही पालक आपले मूल आनंदी नको असायला असा विचार कसा करत असतील. आम्ही तर तुमच्या आनंदासाठीच प्रार्थना करतो. त्यावर मी म्हणाले, मग लोकांची भीती बाजूला ठेवा आणि राधाला शहरातल्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. तिथे तपासण्या करून घेतल्यावर कळेल की नेमकं काय चाललंय. खूप समजावल्यानंतर आई वडील तयार झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही चाचण्या केल्या. त्यांनी आम्हाला काही तास वाट पाहायला सांगितलं. कारण रिपोर्ट्स येईपर्यंत काही सांगणं योग्य नव्हते. आम्ही सगळे खूप अधीरतेने वाट पाहत होतो. मनात भीती होती की काही गंभीर आजार तर नाही ना. मी मनोमन देवाला प्रार्थना करत होते की माझी बहीण बरी होऊ दे. राधा अभ्यासात खूप हुशार होती आणि मला खात्री होती की ती एक दिवस सरकारी नोकरी मिळवेल. पण या विचित्र घटनांमुळे तिच्या अभ्यासात लक्ष लागणेही कठीण झाले होते. शेवटी रिपोर्ट्स तयार झाले आणि डॉक्टरांनी आम्हाला आत बोलावले. त्यांनी सांगितलं की राधाला कुठलाही आजार नाही. तिची मानसिक स्थितीही पूर्णपणे ठीक आहे. हे ऐकून आम्ही थोडा सुटकेचा निश्वास सोडला आणि डॉक्टरांचे आभार मानून घरी परतलो. पण आता आम्हा सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता. जर डॉक्टरांनी सांगितलं की तिला काहीही आजार नाही तर तिच्यासोबत असं काय घडतंय. आईने लगेच सांगितलं, मी तर आधीच म्हटले होते हिच्यावर कुठल्या तरी भूतपिशाचाचं सावट आहे. आपल्याला पुन्हा एकदा एखाद्या सिद्ध बाबाकडे जायला हवं. पण मी ठामपणे आईला नकार दिला आणि असं करीत आम्हाला हळूहळू सगळ्यांची सवय झाली होती. पण मी आताही थांबणारी नव्हते. मला शेवटपर्यंत जाणून घ्यायचं होतं की माझ्या बहिणीसोबत नेमकं काय घडतंय. तिच्या विचित्र मागण्यामागे काहीतरी गंभीर कारण असावं असं मला वाटायचं. एके दिवशी मी दीदीला हट्ट करून म्हटलं की आज मी तिच्या खोलीत झोपणार. पण हे ऐकताच तिच्या वागण्यात अचानक बदल झाला. ती संतापली आणि स्पष्टपणे नकार दिला. तू माझ्या खोलीत पाऊलसुद्धा ठेवायचे नाहीस. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. कारण ती नेहमी मला प्रेमाने सांगायची की अभ्यास करायचा आहे म्हणून एकटी झोपायचं आहे. पण यावेळी तिचा राग आणि कठोर शब्द मला खूपच विचित्र वाटले. मी ठरवलं की काहीही झालं तरी सत्य बाहेर काढायचे. मग एका रात्री मी दीदीच्या खोलीत लपायचं ठरवलं. मी माझ्या खोलीतल्या बिछाण्यावर उशा आणि चादर नीट लावल्या, ज्यामुळे सगळ्यांना वाटावं की मी झोपले आहे. जेव्हा दीदी पाणी घ्यायला स्वयंपाकघरात गेली तेव्हा मी तिच्या खोलीत शिरले आणि एका कोपऱ्यात लपून बसले. दीदी काही वेळ अभ्यास करत होती. खोलीत खूप उकडत होते, पण मी तो त्रास सहन करत होते. मला फक्त दीदीच्या वागण्यामागचे गूढ उलगडायचे होते. थोड्या वेळाने ती तिच्या बिछाण्यावरून उठली आणि बाहेर गेली. मला आश्चर्य वाटलं, कारण ती कधीही खोलीतून बाहेर जात नसे. थोड्याच वेळात ती परत आली, पण तिच्यासोबत एक अनोळखी मुलगा होता. मी जे पाहिलं ते पाहून माझ्या अंगावर काटा आला. ती त्या मुलासोबत विचित्र वागू लागली आणि मला हे सहनच झाले नाही. मी ताबडतोब माझ्या लपायच्या जागेतून बाहेर आले. माझ्या अचानक बाहेर येण्याने ते दोघे घाबरले आणि दीदी घाबरून किंचाळली. तो आवाज ऐकून आई वडील धावत आले. त्यांना पाहून आई वडील हादरले. वडिलांनी विचारले, हा मुलगा कोण आहे? तेव्हा दीदी घाबरत म्हणाली, हा माझा बॉयफ्रेंड आहे. कॉलेजमध्ये भेटल्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तो आपल्या जातीचा नाही म्हणून मी सगळ्यांपासून लपवून ठेवले. मागच्या भिंतीजवळ तो लपून बसायचा आणि मी मुद्दाम भूतप्रेताचे नाटक करायचे. सगळे घाबरून खोलीतून दूर व्हायचे. जेव्हा तो सहज निघून जायचा आणि परत येऊ शकायचा. हे ऐकून वडिलांनी डोकं धरलं आणि सोफ्यावर बसले. मी मात्र दीदीजवळ गेले आणि तिला एक थप्पड लगावली. रागाने म्हणाले, तू आमचा असा विश्वासघात कसा करू शकलीस? आम्ही तुझ्यासाठी किती काळजी करत होतो आणि तू मात्र आम्हाला फसवत होतीस. जर तुला खरंच हा मुलगा आवडत असेल तर आम्हाला सांगायला हरकत नव्हती. हे सगळं पाहून आणि ऐकून मला प्रचंड दुःख झाले. मी जिच्यावर डोळसपणे विश्वास ठेवला तिनेच माझ्या विश्वासाला तडा दिला. आता मला स्वतःवरच राग येत होता की इतक्या दिवसांपासून मी सत्य समजून घेण्याऐवजी तिच्यावर विश्वास ठेवत राहिले. आता हाताशी फक्त दुःख आणि पश्चाताप उरला होता. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.